नमस्कार. कलरफुल लाईफ विथ HD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मी आज तुम्हाला गणपती बाप्पाची खूप गोड अशी रांगोळी काढून दाखवते आहे. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. दोन डॉट आडव्या लाईनमध्ये आणि उभ्या लाईनमध्ये 4 वेळेस असे मारायचे आहेत आणि वरच्या लाईनमध्ये अशी क्रॉस लाईन मारून ती लाईन याप्रमाणे दोन्ही बाजूने जोडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला फेट्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला गणपती बाप्पाचा चेहरा काढायचा आहे. आणि गणपती बाप्पाची सोंड काढायची आहे. मी आता सोंड काढते आहे गणपती बाप्पाची. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आणि गणपती बाप्पाचे कान, हे आपले गणपती बाप्पाचे कान तयार झाले आहेत. खूप सुंदर रांगोळी आहे. यामध्ये तुम्हाला मोठ्या साईज मध्ये पण काढू शकता तुम्ही. डॉट असे थोडेसे अंतरावर मारून मी छोटी काढून दाखवते आहे. फेट्याला मी आता फेंट ब्ल्यू कलर देते आहे मधल्या लाईन मध्ये. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता. गणपती बाप्पाला टिकला मारून घ्यायचा आणि गणपती बाप्पाचे डोळे. आता फेट्याचा तुरा काढायचा आहे आपल्याला. तुराच म्हणतात ना याला, आय थिंक तुराच म्हणतात. तरी असं याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पण मी फेंट ब्ल्यू कलर देते आहे, खाली दिलेलाच. तुम्हाला रांगोळी कशी वाटली, आवडली का नाही, नक्की कमेंट करून मला सांगा. याप्रमाणे मी दिलेला आहे कलर. आणि जो फेटा, बाजूचा फेटा आहे त्याला मी पिंक कलर देते आहे. सेम कलर बरोबर दिसणार नाही म्हणून मी असा वेगळा कलर दिलेला आहे. तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही देऊ शकता. थोडा फेंट आणि थोडा डार्क असा दिलेला आहे हायलाइट मध्ये. डोळ्यामध्ये थोडासा ब्लॅक टाकलेला आहे. टिकल्यामध्ये येलो कलर टाकून प्रेस करून वर रेड कलर टाकलेला आहे. गणपती बाप्पाचे दात काढायचे आहेत याप्रमाणे. आता मी फेट्याला जो ब्ल्यू कलर दिलेला आहे फेंट, त्याच्या साइडने थोडासा ब्ल्यू कलरची लाईन देते आहे. फेट्याला असते ना पिवळ्या कलरची रेशीम वगैरे अशी लाईन मध्ये, त्याप्रमाणे वाटावं म्हणून मी वरती आणि खाली लाईन मध्ये असा ब्ल्यू कलरची लाईन देते आहे. सॉरी, येलो कलरची लाईन देते आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही देऊ शकता. आज खूप सुंदर गणपती वाटत आहेत. रुबाबदार फेटा घातलेला रुबाबदार गणपती आहेत. अशी ही आपली गणपती बाप्पाची रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओला लाईक करा
आणि तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. ग्रुपमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर ग्रुप आहेत ना, त्यामध्ये माझे व्हिडिओची लिंक शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नेहमी आनंदी राहा, खुश राहा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.